नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनची सुरुवात आपण एका सविस्तर बातमीने करूयात. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत. हत्येच्या घटनेला 3 महिने उलटलेत तरी अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. या धक्कादायक घटनेमुळे अवघं राज्य हादरलं. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले. अत्यंत क्रूरतेने मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला. याचेच पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी देशमुख हत्या प्रकरणामुळे आरोपांच्या फैरीत असलेल्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. विरोधकांनीही या मुद्द्यावरून आक्रमक होत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीच दिली जावी अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. त्यामुळे अखेर कुटुंबियांना न्याय कधी मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.